नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर आपले स्वागत आहे. आपला मेंदू ब्रेन नेहमी अशा गोष्टींकडे का वळतो, जसे की गेम खेळणे किंवा सोशल मीडिया तासनतास बघणे किंवा यूट्यूबवर वेळ घालवणे, 2-2, 3-3 तास टीव्ही बघणे. कारण या गोष्टींमुळे लगेच तुरंत आनंद मिळतो. पण तेच जर आपण अभ्यास करायला लागलो की लगेच आपल्याला झोप यायला लागते किंवा भविष्याचा विचार करायला लागलो की बोर होते. असे का? कारण याच्या आउटपुटला वेळ लागणार असतो. लगेच आनंद मिळत नाही, म्हणून आपल्याला लगेच आनंद मिळतो ना, तिकडे ब्रेनचा कल असतो. तर अशा काही ट्रिक्स आहेत ज्याने ब्रेनला अशा गोष्टींच्या सवय लावायच्या की ज्याने आपल्याला आर्थिक, मानसिक व शारीरिक फायदा होईल आणि ब्रेनला जुन्या सवय मोडून नवीन सवयी लागतील. चला तर मग पाहूयात त्या काय ट्रिक्स आहेत ते. नंबर 1, डिटॉक्स ब्रेन. नंबर 2, तुमच्या अवतीभोवतीचे वातावरण बदला. नंबर 3, चांगली झोप. नंबर 4, जागरूकता. नंबर 1, डिटॉक्स ब्रेन. तुम्हाला ज्या सवयी आहेत, जसे की टीव्ही किंवा सोशल मीडिया बघत बसणे, फक्त एक दिवस त्या सवयीपासून लांब राहूयात. सुरुवातीला खूप बोर होईल, काही सुचणार नाही, पण कसा बसा तो दिवस काढाच. मग ब्रेनला क्रेविंग्स व्हायला लागते आणि मग जी सवय तुम्हाला स्वतःला लावायची आहे त्या गोष्टीकडे वळा. जसे की वाचनाची सवय. एक दिवस पूर्ण गॅप पडल्याने काहीही वाचायला घेतलं की ते ब्रेनला हवंसं वाटते. ब्रेनला त्या गोष्टीत सुद्धा आनंद वाटतो. या प्रकारे तुम्ही चांगला आउटपुट मिळेल अशा गोष्टींकडे हळूहळू वळायला सुरुवात करा. नंबर 2, तुमचे अवतीभोवतीचे वातावरण बदला. जर तुम्हाला दररोज एकाच ठिकाणी राहण्याची सवय असेल, एक दिवस तुमच्या नेहमीच्या सवयी सोडून थोडा बाहेर फेरफटका मारून या. जमलं तर 4 चौघांमध्ये बसून जरा विचारांची देवाणघेवाण करा. त्यामुळे तुमच्यातील जुन्या विचारांची जागा नवीन विचारांनी घेतली जाईल. हे तुमच्या मेंदूला उत्तेजन देण्यास आणि गोष्टी ताजा ठेवण्यास मदत करू शकते. नंबर 3, चांगली झोप. सोशल मीडिया किंवा यासारख्या मीडियांवर तासनतास घालवणे मन आणि ब्रेन त्यामुळे डिस्टर्ब होते. शांत झोप लागत नाही. शांत आणि चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगले आउटपुट विचार जर डोक्यात असतील, आपण काहीतरी चांगले करतो याचं एक समाधान असते. मन आणि ब्रेन एवढं थकत नाही. 6 ते 8 तास झोप पुरेशी होते व उठल्यावर फ्रेश पण वाटते. असं मी कुठेतरी वाचलंय की झोप लागायच्या आधी आपण जे विचार करतो ना, तेच विचार आपल्या ब्रेनमध्ये झोपेत घोळत राहतात आणि सकाळी आपण त्याच विचारांमध्ये उठतो आणि आपल्याला फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखे वाटते. म्हणून झोपताना चांगले विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चांगले विचार ठेवले तर चांगली झोप पण लागते आणि चांगले विचार कसे ठेवायचे हे मी तुम्हाला आधीच्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. नंबर 4, जागरूकता. आपण ब्रेनच्या काय विचार घालायचे ते संपूर्णपणे आपल्या हातात आहे. आपले शरीर, आपले मन किती सुदृढ ठेवायचे हे आपल्या हातात आहे. जे काही करायचे ते पूर्ण जागृतपणे करणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या ब्रेनमध्ये जे विचार आहेत तेच आपल्या कृतीतून बाहेर पडतात. जसे विचार तसे आचार. कसे आपल्या ब्रेनला चांगले विचार करायला लावायचे हे मी तुम्हाला आधीच्या पॉईंट्समध्ये सांगितलं आहे. चांगल्या सवयी लावा, जसे रीडिंग, पॉझिटिव्ह थिंकिंगवर वाचन किंवा त्या प्रकारचे व्हिडिओज बघणे. चांगल्या ग्रुपमध्ये असणे जिथे आपल्याला चांगला गायडन्स व चांगले विचार ऐकायला मिळतील. जे काही करणार ते सगळं जागृतपणे करणे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला याबद्दल अगोदर माहिती होती का हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना माहिती असली पाहिजे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.